हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी। गेल्या भागात आपण शिवपुराणात असलेली गणेश जन्माची कथा बघितली। आज आपण भविष्य पुराणात सांगितलेली कथा बघणार आहोत। शिव पार्वतीला पुत्र झाला, ते बाळ अतिशय गोड गोंडस असं होतं। ही गोष्ट सर्वत्र पसरली। या बाळाला बघण्यासाठी सर्व ठिकाणाहून देवदेवता येऊ लागले। त्याचे निरागस सौंदर्य सगळ्यांना भुरळ घालत होतं। सर्व देवदेवता त्याला बघण्यासाठी गर्दी करत होते। ही बातमी शनिदेवांपर्यंत पोहोचली। त्यांना पण या बाळाला बघण्याचा मोह झाला, पण तो मोह ते टाळत होते, कारण त्यांची दृष्टी पडली की काय होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती। देवी पार्वतीला ही गोष्ट समजली। तिने शनिदेवांना बाळाला बघायला येण्याचा आग्रह केला। शनिदेव बाळाला बघण्यासाठी आले, पण त्यांना भीती वाटत होती, म्हणून सरळ सरळ बाळाकडे न बघता एक नजर लांबून बघावं या हेतूने त्यांनी एक तिरका कटाक्ष बाळावर टाकला। पण व्हायचं तेच झालं। त्यांच्या नकळतपणे पडलेल्या त्यांच्या या वक्र दृष्टीने बाळाचं शिर धडा वेगळं झालं। बाकी राहिलेली गोष्ट शिवपुराणासारखीच आहे। पार्वतीला हे बघून खूप दुःख झालं। तिने शंकरांना विनंती केली की बाळाला पुन्हा जिवंत करा, पण ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून शिवगण उत्तरेकडे जाऊन हत्तीचे शिर घेऊन आले आणि ते बाळ परत जिवंत झालं। तो म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा। पुढच्या मंगळवारी परत भेटूच अशाच बाप्पाच्या एका नवीन कथेसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि हसत रहा। माझं चॅनल आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।